सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। स्वागतम। आज आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या देशातील वंदे मातरम हे गीत आणि या गीताला 150 वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त भारत सरकारकडून हा जो उपक्रम राबवला गेला त्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत। सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब, तसेच त्यांचे सर्व कार्यकर्ते, अभयसिंहराजे भोसले पॉलिटेक्निक, छत्रपती शाहू ITI, छत्रपती शाहू ज्युनियर सायन्स कॉमर्स कॉलेज, तसेच अजिंक्यतारा शिक्षण संस्थेचे अजिंक्यतारा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शाहूनगर शेंद्रे यातील सर्व विद्यार्थी मित्र, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। या ठिकाणी अभयसिंहराजे भोसले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निकच्या वतीनं मी प्राचार्य धुमाळ सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या महाराज साहेबांचं स्वागत करायचं आहे। सर्वप्रथम महाराज साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील। आज आपलं राष्ट्रशक्तीचं महामंत्र वंदे मातरम या गीताला 100 वर्ष आज पूर्ण होता। हा मंत्र महर्षी बंकिमचंद्रजी यांच्या लेखणीतनं 1875 साली जन्माला आला। तो केवळ एक कागदावरचा शब्द नव्हता, तो होता पारतंत्र्याच्या अंधारात भटकणारा राष्ट्रीय आत्मीयतेचा अग्नी। आज हा कार्यक्रम जो पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून देशभरामध्ये राबवला जातोय, त्याच्यातनं आपल्या मातृभूमीबद्दल वंदे मातरम म्हणतो तेव्हा तो केवळ आई मी तुला वंदन करतो एवढ्यापुरता मर्यादित राहत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की गीत म्हणजे आपली संस्कृती आहे। माता या शब्दाने आपण भारताच्या नद्या, पर्वत, भूमी आणि या भूमीतील प्रत्येक माणसाला एक संघ बांधतो। ही भूमी केवळ माती नाही तर आपले प्रेरणास्रोत आहे। वंदे मातरमची घोषणा करणारे हे असंख्य स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी हसत हसत फाशी स्वीकारली, त्यांच्यासाठी हा नारा नव्हे तर मातृभूमीसाठी आत्मार्पण करण्याचं सामूहिक प्रतिज्ञा होती। त्यांनी आपल्याला शिकवले की राष्ट्रभक्ती ही बोलण्यात नाही तर कृतीत असावी लागते। आज देश अमृतकाळात प्रवेश करत आहे। या अमृतकाळाचे शिल्पकार कोण आहेत तर तुम्ही सर्व आहात। आपले राष्ट्र, आपल्याला राष्ट्र पुरुषार्थ दाखवायचा आहे। राष्ट्र म्हणजे केवळ सरकार नाही तर समाज शक्तीचं संघटन आहे। आज माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी जे विकसित भारताचे स्वप्न आहे ते संघटित समाज शक्तीवरच आधारित आहे। आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे आपल्यामध्ये आपल्या देशाच्या प्रती, आपल्या बांधवांच्या प्रती, आपल्या भूमीच्या प्रती एक राष्ट्रभक्ती, एक सर्वजण आपण एक आहोत, एकत्र आहोत आणि एकत्र आपण सगळेजण देश आपला पुढे नेणार आहे ही भावना तुमच्या आमच्या मनामध्ये जागी राहिली पाहिजे, जागी झाली पाहिजे। आज आपण देशात बघतोय की शेजारचे जे देश आहेत ते सगळे ज्याला आपण फेल्ड स्टेट म्हणतो अशा अवस्थेमध्ये आपले सगळे शेजारचे देश गेलेले आहेत। मग नेपाळमध्ये काय झालं आपण बघतो, श्रीलंकेमध्ये काय झालं आपण बघतो आणि अशा ह्याच्यामध्ये भारत हा या सगळ्यांच्या मध्ये आपला फक्त प्रगती करतोय। त्यामुळे
शेजारच्या देशांकडनं आपल्या इथं अतिरेकी कारवाया, इकॉनॉमिकली आपल्या देशाची परिस्थिती कशी ढासळत या दृष्टीनं प्रयत्न, भारताचा जो रुपया आहे हा कसा अडचणीत येईल हे सुद्धा प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीनं केले जातात. अगदी जसं तुम्हाला माहिती आहे की सायबर अटॅक ज्याला म्हणतो की ज्याच्यामुळं देशाची सिक्युरिटी, देशाची इकॉनॉमी, देशाची फायनान्शियल जे आहे हे पण कोलॅप्स कसं होईल हे प्रयत्न पण या शेजारच्या देशांच्या माध्यमातून केले जातात. पण आज त्यातून सुद्धा आपली वाटचाल चालली आहे का तर आपण सगळेजण एकत्र आहोत. आपण देशाच्या प्रती असंच एकत्र राहिलं पाहिजे. म्हणून आज या वंदे मातरम या गीताच्या 150 वर्षाच्या तपस्वी प्रवास आज आपण साजरा करतोय. सगळेजण आला त्याबद्दल सगळ्यांचं मी मनापासून एक भारतीय नागरिक म्हणून इथं स्वागत करतो. आणि यानंतर सर्वांनी आपण गीताचं गायन करून कार्यक्रम संपवायचा आहे एवढं आपल्या सगळ्यांना विनंती करतो. परत एकदा सर्वांचं स्वागत करतो. सातारा तालुका, जवळी तालुका आणि जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सगळ्यांचं इथं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कॉमन नारे लगाएंगे. भारत माता की